2019 ची विधानसभा निवडणूक. सासवडच्या पालखी तळावरून अजितदादा गरजले, अरे विजय शिवतारे, तू यंदा निवडून कसा येतो तेच बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही. शिवतारे पराभूत झाले. त्यांना या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी मिळाली ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत. मी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच. बारामतीचा बिहार झालाय. पवाररूपी नावाची झुंडशाही आणि हुकुमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले. मी निवडणूक लढवणारच, कुणीही मनात शंका ठेवू नका, असं म्हणत शिवतारेंनी अजितदादांचं टेन्शन वाढवलं होतं. जीवाचा आटापिटा करत पवारांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम विजयबापूंनी सलग 15 दिवस राबवला. पवार विरोधक म्हणून ओळख असलेल्या थोपटे कुटुंबियांनाही ते भेटले. इंदापुरात त्यांनी दौरा केला. वातावरण निर्मिती अशी केली की शिवतारे हे अजित पवारांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणारच. विजयबापूंना शांत करण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजितदादांना 4.5 वर्षांनंतर त्याच सासवडच्या पालखी तळावर यायला लागलं. किंबहुना बापूंनी त्यांना यायला भाग पाडलं. अजितदादांकडून त्यांनी आगामी विधानसभेचा शब्द घेतला. या कथित बंडानं 2024चं राजकीय इप्सित साध्य झालं. तब्बल 4.5 वर्षांनंतर विजयबापू शिवतारे यांच्या मनातील आगही शांत झाली. आता या विधानसभेला महायुतीकडून शिवतारे आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार संजय जगताप हे उमेदवार असतील असं तर नक्की आहे. पण आता यामध्ये अजितदादा नेमकी काय भूमिका घेणार? दिलेला शब्द अजितदादा पाळणार का? भाजपही शिवतारेंना मदत करणार का? आणि संजय जगताप यांच्यासाठी असणारं आव्हान नेमकं कसं आहे? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं. पुरंदर या ऐतिहासिक मतदारसंघावर कधी काळी समाजवादी विचारांचा पगडा होता. 1972 ते 1999 या दरम्यान तब्बल 6 वेळेस दादा जाधवराव हे ज्येष्ठ समाजवादी नेते इथून निवडून आले होते. शरद पवारांनी जाधवरावांना पराभूत करण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. 1980 मध्ये संभाजी कुंजीर यांच्या रूपानं एकदा त्यांना यात यश आलं. पण बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ जिंकता येत नसल्याचं पवारांना सातत्याने बोचत होतं. पवारांना दुसऱ्यांदा पुरंदर काबीज करण्यात यश आलं ते 2004 मध्ये. 63,000 मतं घेत अशोक टेकोडे यांनी दादा जाधवराव यांचं आव्हान तेव्हा मोडीत काढलं. 2009 मध्येही टेकोडे आमदार असल्यानं पक्ष पुन्हा त्यांनाच उमेदवारी देईल हे निश्चित होतं. पण छगन भुजबळ यांच्या ओबीसी उमेदवाराच्या आग्रहातून दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी मिळाली. याच काळात राष्ट्रवादीत पुरंदर तालुक्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी घडत होत्या. मूळचे बांधकाम व्यावसायिक असलेले विजय शिवतारे हे 2000च्या आसपास राजकारणात आले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण नवी मुंबई महापालिकेत ते 2 वेळेस अपयशी झाले. अखेर छगन भुजबळ यांच्या सल्ल्याने शिवतारे हे पुरंदरला परतले. गावी आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचंच काम सुरू केलं. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचं नाव हे पुरंदर हवेलीच्या घराघरात पोहोचलं. राजकारणात झटपट यश कसं मिळवायचं याचं कौशल्य त्यांना व्यवसायामुळे आत्मसात झालं होतं. शरद पवार आणि अजित पवारांशी संपर्कात राहून पुरंदरची आमदारकी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार नसल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी या मतदारसंघात शिवसेना वाढवणं हे सोपं काम नव्हतं. 1995 मध्ये सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेला पुरंदरमध्ये अवघी 1700 मतं होती. 1999 मध्ये 7000 तर 2004 मध्ये 32,000 मतं होती. पण 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंनी करून दाखवलं. त्यांनी या मतदारसंघावर पहिल्यांदाच भगवा फडकवला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वर्षभरात त्यांनी पक्षाची ताकद वाढवायला सुरुवात केली. शिवतारेंनी तब्बल 68,000 तेव्हा मतं मिळवली. इथं त्यांना संजय जगतापांच्या बंडखोरीचाही फायदा झाला. 2014 मध्ये सगळेच पक्ष मात्र स्वतंत्र लढले. राष्ट्रवादीने पुन्हा टेकोडेंना तर काँग्रेसनं संजय जगतापांना तिकीट दिलं. पण याच मतविभागणीचा फायदा घेत शिवतारे हे दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ते इतके जवळ गेले की त्यांनी फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळवलं आणि ते सातारचे पालकमंत्रीही झाले. पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. शिवतारेंनी हा प्रश्न दोन्ही निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला होता. अजित पवार यांच्यावर पुरंदरच्या पाण्याचे आरोप करत त्यांना हैराण केलं होतं. शिवाय गुंजवानी प्रकल्प, पुरंदर उपसा सिंचन योजनेचं विस्तारीकरण आणि कॅनॉलमधून शेतकऱ्यांना पाणी इत्यादी योजना त्यांनी आपल्या मतदारसंघात आणल्या. 8-10 वर्षांपासून इथले शेतकरी हे पैसे भरून पाणी घेऊ लागलेत. जिरायती जमिनी बागायती झाल्यात. शेतात पाणी आले, शेततळी भरली आहेत. सासवड परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा फुलवल्यात. पडीक जमिनीही आता वहिवाटीखाली आल्या आहेत. 2014च्या निवडणुकीवेळी शिवतारेंनी अजितदादांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा हवाला देत त्यांना बारामतीचा टग्या ही उपमा दिली. तेव्हापासून अजितदादा आणि शिवतारेंमध्ये वैयक्तिक वैर सुरू झालं.
यातूनच 2019 मध्ये अजितदादांनी ठरवून त्यांचा पराभव केला. काँग्रेसचे संजय जगताप हे तेव्हा तिसऱ्या निवडणुकीत आमदार झाले. त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवतारे आणि जगताप हे एकत्र आले होते, पण त्यांचं एक दिवस देखील जमलं नव्हतं. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात बंड करताच शिवतारे हे शिंदेंच्या मदतीला धावून गेले. शिंदेंनीही त्यांना शिवसेनेत मुख्य प्रवाहात आणलं, काम करण्याची संधी दिली, ताकद दिली. इतकी की यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवतारेंनी अजितदादांचाही वचपा काढला. आता महायुतीत नैसर्गिकरित्या ही जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिवतारे हेच इथं उमेदवार असतील असं दिसतंय. शिवतारेंनीही या संदर्भातला संपर्क आणि गावभेट दौरा सुरू केलाय, पण भाजपमध्येही 4 जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकवडे आणि भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्याकडून इथल्या उमेदवारीवरती दावा सांगितला जाऊ शकतो. माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगताळे यांचीही विधानसभेसाठीची जोरदार तयारी सुरू झालीय. जालिंदर कामठे हे सुद्धा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे हे सुद्धा कामाला लागलेत. दुर्गाडे यांनी पुरंदर पूर्व भागात गावभेट दौरे सुद्धा सुरू केले आहेत. आज घडीला पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत, त्यामुळे ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार आणि जगताप हेच उमेदवार असणार इतकं तर स्पष्ट आहे. पण दुसरा युवा चेहरा दत्ता झुरंगे हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादन केलाय. तिथून ते पंचायत समिती सदस्य आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटल्याचं पाहावयास मिळतंय. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे. माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे, त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. झेंडेंनी गावभेट दौरे सुरू केलेत, स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवायलाही सुरुवात केली आहे. किती दिवस दुसऱ्यांचा प्रचार करणार असा प्रश्न करत अभी नाही तो कभी नाही या निर्णयापर्यंत झेंडे आलेत. याशिवाय हवेलीतील शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे शंकर नाना हरपळे हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यंदाच्या निवडणुकीत पुरंदर मतदारसंघातील काही प्रश्नही गाजण्याची शक्यता आहे. पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्चित झालीय, पण हाच मुद्दा नेमका या विधानसभेच्या निवडणुकीत कळीचा बनेल असं चित्र आहे. बारामतीतील सुपे परगणा या दुष्काळी भागाला नीरा नदीतून एक्सप्रेस वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी सातत्याने होतीये. गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यासाठीची पाणी योजना रखडलीये, ती तातडीनं मार्गी लावण्याची मागणी आहे. भोर तालुक्यातील उतरवली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा आणि पुरंदरमधील दिवे भागात राष्ट्रीय शेती बाजार स्थापन करण्याचा मुद्दा हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. याशिवाय नीरा गावातील ज्युबिलंट कंपनीत ऍसिडिक अनहायड्राइडचा प्रकल्प सुरू आहे, त्यातून वरचेवर वायू गळती होत असते. यात नाहक जीव जातात आणि जखमीही होतात, त्यामुळे कंपनीतील प्लांट बंद करण्याची मागणी पुढे येते. यासाठी वारंवार आंदोलनही केली जात आहेत. आता यंदाच्या विधानसभेला नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आणि या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी पुरंदरची जनता नेमकं कुणाला निवडून देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.